Hello student, today we are learn to language study. विद्यार्थी मित्रांनो, आपण SSC बोर्ड एक्झाम पेपरची तयारी करत आहोत. यामध्ये आपण लँग्वेज स्टडी हा सेक्शन शिकून घेत आहोत, लर्न करत आहोत. यामध्ये आजचा आपला विषय आहे रिलेटेड वर्ड्स. बघा, तुम्हाला लँग्वेज स्टडीमध्ये रिलेटेड वर्डचा एक क्वेश्चन येतो, तो सुद्धा 2 मार्काचा असतो. जसं राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आता बघा, यासारखा एक चार्ट दिलेला असतो, वेब चार्ट, आणि यामध्ये एक एक्झाम्पलचा शब्द दिलेला असतो, वर्ड दिलेला असतो, आणि या वर्डच्या रिलेटेड आपल्याला शब्द लिहायचे असतात. इथे आपल्याला रिलेटेड वर्ड आहे गर्ल. रिलेटेड वर्ड आपल्याला गर्ल दिलेला आहे, तर गर्लशी रिलेटेड आपण काही याच्याशी संबंधित शब्द किंवा वर्ड लिहू शकतो. जसं की स्मॉल गर्ल, टॉल गर्ल, हॅप्पी गर्ल, ब्युटिफुल गर्ल, त्यानंतर नॉटी गर्ल. तर बघा, गर्ल्सच्या रिलेटेड आणखीनही बरीचशी शब्द किंवा वर्ड आपल्याला एक्झाम्पल इथे येऊ शकतात. तर इथे काही जे ऑप्शन दिलेले आहे, जेवढे या चार्टमध्ये जितके स्पेस दिलेले आहे तेवढे आपण लिहू शकतो. आता ह्या दिलेल्या प्रत्येक वर्डपैकी तुम्हाला जर याच्या व्यतिरिक्त आणखीनही काही वर्ड आठवले तर ते लिहू शकता. त्याचप्रकारे दुसरा शब्द दिलेला आहे. बघा, दुसरं एक एक्झाम्पल बघूया. दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे कंट्री. कंट्री म्हणजे काय? आपला देश. तर कंट्री हा शब्द आपण कंट्रीच्या रिलेटेड वर्ड असू शकतो. रिच कंट्री, त्याच्यानंतर पुअर कंट्री पण होते. त्यानंतर डेव्हलप्ड कंट्री, विकसित भारत असं म्हणू शकतो, किंवा विकसित देश असं म्हणू शकतो. लार्ज कंट्री, त्यानंतर स्मॉल कंट्री. तर बघा, या कंट्रीशी रिलेटेड शब्द आपण इथे लिहिलेले आहे. याच प्रकारचा अभ्यास तुम्ही करू शकता, किंवा या प्रकारचे रिलेटेड वर्ड आणखीही काही तुम्हाला आठवले तर ते तुम्ही लिहू शकता. इथे आपण एक एक्झाम्पल म्हणून शिकत आहोत. त्याचप्रकारे दुसरा एक एक्झाम्पल बघूया, वॉटर. आता वॉटरशी रिलेटेड पुष्कळ वर्ड तुम्हाला येऊ शकतात, जसं हॉट वॉटर, कोल्ड वॉटर, अजून काय येऊ शकतं आपण, वॉर्म वॉटर, डर्टी वॉटर, त्यानंतर आपण ड्रिंकिंग वॉटर. तर अशा प्रकारे रिलेटेड क्वेश्चन किंवा रिलेटेड वर्डचा हा क्वेश्चन असतो, आणि हा लँग्वेज स्टडीमध्ये हा क्वेश्चन असतो, आणि तो 2 मार्काचा असतो. तर इथे आपण काही एक्झाम्पल आज बघितलेले आहे. तर अशासारख्या रिलेटेड वर्डचा तुम्ही सराव करा. नक्कीच तुम्हाला लँग्वेज स्टडीचा हा क्वेश्चन सॉल्व करता येईल बोर्डाच्या SSCच्या पेपरमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत रिलेटेड वर्ड्सशी संबंधित काही अभ्यास. तर अशा प्रकारच्या रिलेटेड वर्डचा तुम्ही नक्कीच सराव करा, आणि बोर्डाच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.